नमस्कार शेतकरी बंधूंनो. हळद हे सोन्यासारखं पीक आहे. पण या सोन्याची शुद्धता ठरते ती त्याच्या बेण्यावर. जर हळदीचं बेणं सशक्त असेल तरच उत्पादन भरघोस येईल. आज आपण पाहूया शास्त्रीय पद्धतीने हळद बेणे निवड कशी करावी. हळदीमध्ये 2 प्रकारचे बेणे वापरले जातात. एक म्हणजे जेठा गड्डा आणि दुसरे अंगठा बेणे. लागवडीसाठी नेहमी शक्यतोवर जेठा गड्डा वापरावा, कारण यामध्ये अन्नाचा साठा जास्त असतो, ज्यामुळे उगवण लवकर आणि जोमदार होते. जर तुम्ही अंगठा बेणे वापरत असाल तर ते पूर्णपणे पक्व, जाड आणि डोळे फुगलेले असावे. बेणे निवडताना 3 गोष्टींकडे विशेष लक्ष द्यावे. पहिलं म्हणजे कीड व रोगमुक्त बेणे. बेण्यावर कंदमाशीचा प्रादुर्भाव नसावा किंवा कंद कुजव्या रोगाची लक्षणे नसावीत, जसे की कंदावर लहान छिद्रे दिसणे, आतून पोकळ व कुजलेला भाग आढळणे, कापल्यावर अळ्या किंवा तपकिरी रंग दिसणे. जेठा गड्ड्याचे वजन किमान 35 ते 40 ग्रॅम आणि अंगठा बेण्याचे वजन 25 ते 30 ग्रॅम असावे. बेणे 7 ते 8 महिने जुन्या पिकातीलच असावे. जास्त काळ साठवलेले किंवा अर्धवट सुकलेले बेणे वापरू नका. बेणे निवडल्यानंतर सर्वात महत्त्वाची पायरी म्हणजे बेणे प्रक्रिया. 100 लिटर पाण्यात 300 मिलीलिटर क्विनॉल्फॉस आणि 100 ग्राम कार्बन डायझिम मिसळा. या द्रावणात बेणे 15 ते 20 मिनिटे भिजून मगच लागवडीसाठी वापरा. यामुळे कंदकूज आणि कंदमाशीचा धोका सुरुवातीलाच टळतो. लक्षात ठेवा, योग्य बेणे निवडा आणि आपल्या हळद शेतीला नफ्याची शेती बनवा. धन्यवाद.